शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून, मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून, धरतीशी बोलत आहे क्षितिजाचे स्वप्ने पाहून, क्षितिजाची स्वप्ने पाहून। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांची कीर्ती फक्त बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आहे, असे ज्यांच्या नावाने संस्था आहे असे स्वर्गवासी आयाजी परसाजी पाटील, या शाळेच्या विकासाचं वर्तुळ ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे स्वर्गवासी भाऊसाहेब काळे सर, या संस्थेचे माजी संचालक स्वर्गवासी रुपराभाऊ रहाटे, माजी अध्यक्ष स्वर्गवासी पुंडलिकरावजी रहाटे यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आजच्या या भावस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र श्री आयाजी परसाजी पाटील शिक्षण व क्रीडा संस्था नायगाव शिंदला चे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ रहाटे, त्यांच्या धर्मपत्नी तसेच या संस्थेच्या संचालिका सौ पुष्पाताई रहाटे, आजचे सत्कार मूर्ती प्राध्यापक मधुकरराव शेळके सर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीताताई, या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री विलासरावजी गवई, माजी प्राचार्य श्री टी.बी. धोंडगे सर, प्राचार्य आदरणीय प्राचार्य भगत सर, माजी प्राचार्य ठोकरे सर, आमचे जुने सहकारी आणि विजुक्ताचे प्रांताध्यक्ष उपाध्यक्ष प्राध्यापक भावस्कर सर, प्राध्यापक बाहेकर सर, माननीय श्री दांडे साहेब, श्री तुपकर साहेब, श्री चेके साहेब, प्राध्यापक व्यवहारे सर, प्राध्यापक पाटील सर, अवचार साहेब, गिरी मॅडम, गणेश तुपकर साहेब, आरो रहाटे सर, धनगर सर आणि मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व, कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर सर्वप्रथम मी या ठिकाणी माफी मागतो। आणि बघा मित्रांनो, आजचा जो हा दिवस आहे, हा दिवस आम्ही याच्यासाठी निवडण्याचं कारण म्हणजे हेतू या ठिकाणी सर्वप्रथम मी स्पष्ट करतो। मित्रांनो, आजचा हा दिवस सर्वांसाठी थोडासा भावनिक आहे आणि संस्मरणीय आहे, कारण आज आपण एका खास व्यक्तीच्या निरोप समारंभासाठी या ठिकाणी जमलो आहोत। आज आपण या शाळेतील एक अत्यंत आदरणीय मार्गदर्शक आणि प्रिय शिक्षक प्राध्यापक एम.टी. शेळके सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त एकत्र जमलो आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम मी सरांचा जीवनपट अगदी थोडक्यात सांगतो। प्राध्यापक मधुकर तुकाराम शेळके, जन्म 15 ऑगस्ट 1967 रोज मंगळवार, जन्मस्थान हेच गाव आहे नायगाव दत्तापूर। त्यांचं प्राथमिक शिक्षण इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत मराठी पूर्व माध्यमिक शाळा नायगाव दत्तापूर, माध्यमिक शिक्षण इयत्ता 8वी ते 10वी TMS जनता हायस्कूल मेहकर, उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज मेहकर, BSc श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय चिखली, MSc गणित RLT कॉलेज अकोला, B.Ed अजर हुसेन अध्यापक महाविद्यालय अकोला। नोकरी दिनांक 1/7/1992 ते 31/7/1997 पर्यंत याच ठिकाणी माध्यमिक विभागामध्ये गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते, म्हणजे 5 वर्ष 1 महिना जवळपास। आणि दिनांक 1/8/1997 ते 30/6/2021 पर्यंत उच्च माध्यमिक विभागात पदोन्नती उच्च माध्यमिक विभागात त्यांनी काम केलं आणि उपप्राचार्य पदावर दिनांक 1/7/2021 ते आजपर्यंत उपप्राचार्य पदावरती होते, म्हणजे 4 वर्ष 2 महिने त्यांनी उपप्राचार्य म्हणून काम केलं। सरांनी कनिष्ठ महाविद्यालयीन कामकाजासोबतच शिक्षण मंडळाचे व्हॅल्यूअर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर आणि पेपर सेटर अशा अनेक भूमिका पार पाडून अखंड 33 वर्ष 2 महिने आपली सेवा उपप्राचार्य करून उपप्राचार्य पदावरून ते नियत वयोमानाने सेवानिवृत्ती या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना काही आमच्यासमोर काही अडचणी आल्या, तर सुरुवात आम्ही अशी केली की आता आमचे काही मित्रमंडळ आहेत आणि मला अगदी
सावलीप्रमाणे मित्र माझ्या सोबत नेहमीच असतात. म्हणजे एखाद्या सावली तरी माझी साथ सोडेल, पण मित्र मात्र माझी कधीच साथ सोडत नाहीत. हे आता 2-4 कार्यक्रम आम्ही आतापर्यंत केले, ते याच्या अनुभवावरून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता सर्वप्रथम आम्ही गणेश विश्वास निकम असतील, गणेश यशराव निकम सर असतील, सुजित खाडे सर असतील, आम्ही सर्वप्रथम एकत्र भेटलो नायगावलाच आणि थोडीशी चर्चा केली की आपण सरांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. आणि मग तिथूनच आम्ही सर्वांना फोन लावायला सुरुवात केली. आदरणीय सिद्धार्थाश्रमचे मुख्याध्यापक आदरणीय देवेंद्र पद्मने सर यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की सर आपल्याला कार्यक्रम तर एकदम चांगलाच घ्यायचा आहे, जो काही समजा खर्चामध्ये जी काही तूट पडेल ते आपण दोघं सहन करू, पण कार्यक्रम आपल्याला व्यवस्थितच झाला पाहिजे. तर त्यांनी अगदी मोठ्या भावाप्रमाणे ते आमच्या अगदी सोबत होते. त्यानंतर विशाल भाऊ जैताळकर हे सुद्धा अगदी आमच्या सोबतच होते. वेळोवेळी मी त्यांना मार्गदर्शन घेताना दोघांनाही फोन करायचो, पद्मने सर आणि जैताळकर भाऊंना. तर त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे आम्हाला मार्गदर्शनही केलं. त्याचबरोबर आमचे मित्रामध्ये आहेत प्राध्यापक परमेश्वर चनखोरे, कुठेही हजर, केव्हाही फोन करा, माणूस तिथे हजर असलाच पाहिजे. आता योगायोग असा आहे की ते सरांचे विद्यार्थी पण नाही आहेत. म्हणजे आता काहीचं म्हणणं असेल ना सरांचे सर्व माझे विद्यार्थीच आहेत का, तर बिलकुल नाही, ते सरांचे विद्यार्थी पण नाही आहेत. पण तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण आवाज दिला त्यावेळेस ते अगदी हिरिरीने त्या ठिकाणी हजर असतात. त्यानंतर आमचे बडती राहते सर, त्यांना ते किती थकलेलं असो, कसे कोणत्याही स्थितीत असो, त्यांना जर आपण बोलावलं की येथे या ठिकाणी यावं लागतं तर त्या ठिकाणी ते हजर असतात. रवी ढोकळे सर, रामेश्वर वारकरी सर, संतोष नरवाडे साहेब, निलेश बाजळ सर, अनिल चोपडे सर व इतर सर्वच्या सर्व मित्र माझे इतक्या म्हणजे आपण जे सांगाल ते ताबडतोब त्या ठिकाणी ते हजर करतात. आता काहीची अडचण आहे, काहींना घरातून थोडीशी अडवणूक होते, तेवढं आम्ही समजू शकतो. तितकं आम्हाला जाऊ द्या, गमतीचा भाग जाऊ द्या समजा, पण तरी ते आमच्यासोबत येण्याचा त्या ठिकाणी खूप प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मंडळी, कुठलीही गोष्ट करत असताना समोर एक उद्दिष्ट असावं लागतं. आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असल्यामुळं आणि त्याचबरोबर शाळेला सुट्टी असल्यामुळं या दिवसाची आम्ही निवड केली. आणि मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतो की आम्ही अगोदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि नंतरच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ रहाटे यांची आम्ही परमिशन घेतली. पण त्यांना विचारलं असता ते म्हणाले सर चांगल्या म्हणजे कामाला मी कधीच नाही म्हणत, हे तुम्हाला माहीत आहे. आणि मला त्याची अगोदरच खात्री होती की आदरणीय भाऊ आमच्या म्हणजे विनंतीला त्या ठिकाणी मान देतील आणि या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं त्यांनी ताबडतोब मान्य केलं. आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याबद्दल भाऊचे आभार मानावे ते कमीच आहे. आता मित्रांनो, आता ही जी शाळा आहे ही आमची शाळा आहे. आम्ही या शाळेला घर मानतो. म्हणजे घरात आल्यानंतर जसं प्रसन्न वाटतं तसं आम्हाला या शाळेत आलं की आमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि आम्हाला या ठिकाणी आमचा उत्साह या ठिकाणी खूप वाढतो इथे आल्याच्यानंतर. आणि त्यामुळं या संस्थेला म्हणजे कदाचित ही संस्था नसती, शाळा जर नसती तर आम्ही समोरचं शिक्षण घेऊ शकलो नसतो, आजच्या उच्च पदावर आम्ही जाऊ शकलो नसतो किंवा आम्हाला नोकरी सुद्धा लागली नसती असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे या शाळेचे या संस्थेचे आमच्यावरती उपकार आहेत आणि आमच्या आईवडिलांप्रमाणे प्रेम करणारे या ठिकाणी सर्वच आमचे गुरुवारे सुद्धा या ठिकाणी आज हजर आहेत. तर मी आता मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात काम करत असताना सुख आणि समाधान पाहिजे असेल तर प्राध्यापक शेळके सरांची ऊर्जा त्या ठिकाणी जोडावी लागते. आणि ती ऊर्जा चार्ज करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन आहे. आणि म्हणूनच आज आम्ही या दिवसाची या ठिकाणी निवड केली आहे. या दिवशी कोणी कुणाला काय दिलं असेल ही गोष्ट वेगळी आहे, कुणी कुणाचं काय घेतलं असेल तीही गोष्ट वेगळी आहे, कोण कुणाला काय देत असेल ती गोष्ट सुद्धा वेगळी आहे. परंतु या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयाचं स्थान हा सरांचा या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे असं या ठिकाणी म्हणायला हरकत. कारण मित्रांनो, सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना जी शिदुरी दिली आहे ती न संपणारी शिदुरी आहे आणि म्हणूनच एवढे माजी विद्यार्थी आज या ठिकाणी जमले आहेत. मित्रांनो, मी फक्त एक ग्रुप फॉर्म केला, ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपवरती फक्त एक मेसेज टाकला आणि त्यामध्ये लिहिलं की सर आपले रिटायर होत आहेत, आपल्याला सरांचा असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आपल्याला काही सहभाग राशी जमा करायचे. कोणालाच काही बोलू नाही, कधी कोणाला काही म्हटलं नाही, फक्त एक मेसेज टाकून दिला मित्रांनो. तर म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, कारण सरांचं तेवढं कामच आहे, सरांनी तेवढं काम केलेलं आहे. तर जवळपास 60 जणांनी काही न म्हणता डायरेक्ट माझ्या खात्यावरती अमाऊंट जमा केली.
ज्याच्या त्याच्या परिणाम होणार, पण ते जमा केली. मित्रांनो त्याचं नाव सुद्धा मला या ठिकाणी घ्यावं लागेल. मी एका मिनिटात ते नाव वाचतो. सतीश अच्युतराव शेळके, प्रवीण शेळके, निलेश बाजळ सर, रामेश्वर वारकरी सर, परमेश्वर चंदपुरे सर, विठ्ठल ताटल सर, राजू निकम सर, नितीन भाऊ गारोळे, सतीश नवले सर, विष्णू बचाटे सर, विशाल भाऊ जैताळकर, डॉक्टर संदीप धोटे, रमेश नालेगावकर म्हणजे मी स्वतः, समाधान गवई सर, संतोष नरवाळे साहेब, दुर्गादास चोपडे सर, संदीप म्हणजे आमचे बंटी राहटे सर, रवी ठोकरे सर, प्राध्यापक गजानन ठाकरे सर, किशोर बाकडे सर, गजानन पराड सर, प्रवीण वाघ साहेब, राजू दांदडे सर, गणेश शेळके सर, गणेश नरवाडे सर, विजय भाऊ शेळके, ओमप्रकाश वारकरी सर, नंदकिशोर भाऊ निकम, डॉक्टर कैलास मुळे सर, गणेश भीमराव निकम सर, विनोद भाऊ निकम, प्रकाश निकम सर, सतीश शेळके सर मुळा, नितीन भाऊराव शेळके सर, गोपाल भाऊ निकम सावत्रा, गणेश विश्वास निकम, निलेश काळे सर मारुतीपेठ, प्रवीण भाऊ निकम सरपंच बालेगाव, गणेश शेषराव निकम सर, मंगेश पागोरे साहेब, शरद रामदास शेळके सर, अमोल शत्रुघ्न शेळके सर, डॉक्टर तुषार धोंडगे सर, गजानन भगत सर, प्राध्यापक अरुण निकम सर, प्राध्यापक निलेश दिगंबर शेळके सर, विनोद साहेबराव दुकुंडे सर, सचिन कुमार निकम सर, किशोर राहटे उपसरपंच शेतला, अशोक पुंजाजी शेळके सर, तुषार विजय निकम सर, राजू रमेश निकम साहेब, नितीन आत्माराम बदर सर, कैलास सुपाजी सप्ताह, गणेश धोंडू निकम सर, सुनील निकम नायगाव, संतोष जगन्नाथ निकम, श्री रामेश्वर ज्ञानेश्वर शेळके सर, सौ गंगा रामेश्वर शेळके मॅडम, श्री प्राध्यापक अमोल जनार्दन खरात सर. मित्रांनो या व्यतिरिक्त काही जमा झाली असेल तर अजूनपर्यंत म्हणजे मी ती पाहिली नाही, पण इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये मुलांनी म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या या ठिकाणी म्हणजे सरांसाठी म्हणजे माझ्या खात्यावर जरी जमा केली असली तरी सरांसाठी जमा केली आहे, तर ही अतिशय म्हणजे आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सरांनी आपलं स्थान या विद्यार्थ्यामध्ये हृदयामध्ये तयार केलं आहे. मित्रांनो सरांना एक मुलगा दोन मुली आहेत. प्रफुल्ल मधुकरराव शेळके इंजिनियर आहे आणि त्यांची सून सौ स्नेहा प्रफुल्ल शेळके, सौ माधुरीताई चेतन तुपकर त्यांची मुलगी आहे, सौ मनीषा योगेश ठाकरे मुलगी आहे. सर्व तालुका क्षेत्रात वेळ आहे. सरांची ऊर्जा वागण्यात होते आहे. तर सर शिकवताना म्हणजे सरांच्या आम्हाला कधीच वाट पाहायचं काम पडलं नाही. सर दरवाजात आले म्हणजे तिथूनच सरांचं शिकवणं सुरू व्हायचं, तिथूनच तो कणकण आवाज सुरू व्हायचा. तर आता यामध्ये बऱ्याचशा गमती पण आहेत, थोड्याशा मी टाळतो कारण बरेच जणांना या ठिकाणी बोलायचं आहे. आता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मॅथमॅटिक्स शिकवताना त्यांनी अतिशय पोटतिडकीनं सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलंय. आता या गावामध्ये आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना एक कॅरम होता बस स्टँडवरती. मग आता आमच्या सोबतचे जे मुलं होते विद्यार्थी होते ते पिरियड बुडून ते कॅरम खेळायला जात होते. मग अशा वेळेस शेळके सरांना त्यांचे पालक चुपचाप येऊन सांगायचे की सर आमचा मुलगा आज ते कॅरमच्या डावावर बसलेला आहे. सर इथून निघाले सरही म्हणजे असे जात की ते त्याला म्हणजे तिथे जाईपर्यंत दिसत नसत. तिथे गेल्यानंतर मग एखादा सांगे यार सर आले म्हटल्याबरोबर बाकीचे इतके पळायला लागत जोरात, पण जो सापडला त्याची मात्र तिथं खैरच नव्हती. म्हणजे त्याला अक्षरशः इतके फटके बसत होते की तो परत त्या कॅरमचा नाव त्या ठिकाणी घेत नव्हता. म्हणजे सरांचा इतकं समजा आपण म्हणूया की त्या ठिकाणी सरांचं इम्प्रेशनही मुलावरती त्याच पद्धतीनं होतं. आणि सर अतिशय त्या ठिकाणी पोटतिडकीने शिकवत ते सांगायचं काही कामच नाही. सर कधी मऊ बनत तर कधी अतिशय कठोर सुद्धा कधी कधी भूमिका घेत. अगदी आईप्रमाणे त्यांनी आमची काळजी घेतली. आदरणीय प्राध्यापक आसवले सर असतील, आदरणीय शेळके सर असतील, या लोकांनी म्हणजे इतकं आमच्यासाठी केलंय असं म्हणायला हरकत नाही. अतिशय मी सांगितलं की एखाद्या आईप्रमाणे एखादी आई जशी मुलाची काळजी घेते, आपल्या लेकराची काळजी घेते, त्याप्रमाणे आदरणीय सरांनी आमची काळजी घेतली आहे. मला कवितेच्या दोन ओळी या ठिकाणी आठवतात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभेची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर हो हो दिला तिने
पद्धतीनं आमच्या जीवनाला आकार देण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं आहे. आमचे सर्व माझे गुरुवर्य, आज शिक्षक दिन आहे. मी सर्वांना या ठिकाणी वंदन करतो, सर्व गुरुवर्यांना. आणि असेच समोर कार्यक्रम घेण्याचे आदरणीय राजा भाऊंना सुद्धा विनंती करतो की असेच समोर कार्यक्रम घेण्याची आम्हाला या ठिकाणी मान्यता द्यावी. आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी ते कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे करूयात किंवा करतोय. आणि जर कधी यामध्ये चुकून काही समजा आमच्याकडून काही कमतरता आली असेल तर या सत्कार समितीचा एक सदस्य या नात्यानं मी सर्वांची माफी मागतो. कारण कार्यक्रमाचं नियोजन करत असताना बऱ्याच अडचणी येतात, काही पाहुणे मंडळी वेळेवर येतात, तर काहीचे नावं आम्हाला माहिती नसतात. तरी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे की सर्वच्या सर्व ज्याचा मान त्याला दिला गेला पाहिजे आणि तो मान देण्याचं आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो. या ठिकाणी तर बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारेही भरपूर आहेत, त्यामुळं वेळेच्या आणि काळाचं मी या ठिकाणी भान ठेवतो. आणि परत एकदा प्राध्यापक शेळके सर असतील, सर्व आमचे माजी सेवानिवृत्त शिक्षक मंडळी असतील, या सर्वांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.